दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ पूर्व तर्फे आवाहन. बौद्धांनी होळी सण साजरा करू नये. भारतातील मूळ बौद्ध संस्कृतीचा ऱ्हास करण्यासाठी बाहेरून आलेल्या आर्यांनी अनेक कट कारस्थाने केलेली आहेत. प्रचलित हिंदू सण त्या कट कारस्थानाचेच स्वरूप आहेत. बौद्ध आणि वैदिक संस्कृतीतील संघर्षाचे प्रतीक आहेत. पुढील पिढ्यांना हे समजू नये म्हणून त्या संघर्ष प्रतीकांना धार्मिक मुलामा दिलेला आहे. या सणांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या भीतीदायक परंपरा रुजविल्या आहेत. अमुक सणाच्या दिवशी तमुक देवाची पूजा केली नाही तर त्याचा कोप होतो. तसेच त्या देवाची पूजा तीही ब्राह्मणाच्या हातून केल्यास अनेक लाभ होतात अशी लालूचही दाखवली आहे. केवळ भीतीने किंवा लालचीने त्या सणांच्या परंपरामध्ये लोकांना वर्षभर गुंतवून ठेवले आहे. त्यांच्यावर बौद्धिक गुलामगिरी लादलेली आहे. या संस्कृती परंपरा टिकविण्याच्या अट्टहासात आज कालबाह्य झालेल्या परंपरांच्या मागचा काळा इतिहास कोणता आहे हे जाणून न घेतल्यामुळे सण पाळावे लागतात म्हणून पाळले जातात. पण झोपडपट्ट्यांचे बकालपण नष्ट होत नाही, तेथे समृद्धी येत नाही. डोळे असूनही पाहायचेच नाही असे ठरविल्यामुळे आंधळेपणा आला आहे. हे आंधळेपण दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 68 वर्षापूर्वी आपल्याला 22 प्रतिज्ञांचे जालिम औषध दिले आहे. मात्र हे औषध नियमितपणे घेत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंधश्रद्धांचा रोग बळावलेला दिसतो. वर्षभर चालणाऱ्या हिंदू सणांपैकी मार्च महिन्यात येणारा होळी सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हिंदू लोक साजरा करतात. या सणांचा काळा इतिहास आपण पाहूया. फाल्गुन पौर्णिमेस नागवंशीय बौद्धांना जिवंत जाळले होते. प्राचीन काळी नागवंशीय लोक बौद्ध धर्मीय होते. ते संपन्न शांत जीवन जगत होते. वैदिकांना हे पाहवले नाही म्हणून मत्सराने वैदिक आर्य बौद्ध नागवंशीयांवर हल्ले करू लागले. आर्यांनी नागवंशीयांचा नाश करण्याचा, त्यांची संस्कृती व धार्मिक रीतिरिवाज नष्ट करण्याचा चंग बांधला. कपट कारस्थाने करून त्यांचा क्रूर छळ केला. या नागवंशीय राजपुरुषांना भर नागवस्तीत एका खांबाला बांधून त्यावर लाकडे आणि गोवऱ्या, गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालून अग्नीमध्ये पेटून दिले. तसेच वस्तीतील इतर नाग लोकांना ओढून आणून दोराने बांधून जबरीने आगीत ढकलून दिले, जाळून टाकले. ऋग्वेदात उल्लेख असलेल्या जन्मेजयाने केलेला नागयज्ञ हाच होय. मात्र अंधश्रद्धा वाढविण्यासाठी या यज्ञाचे वर्णन असे केले की यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांच्या मंत्रशक्तीने चहूबाजूकडून नाग, सर्प खेचले जाऊन यज्ञामध्ये स्वतः येऊन पडत होते. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली होती. याच घटनेला होळी हे नाव दिले. पुढील पिढ्या हा काळा इतिहास समजू नये म्हणून त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून प्रल्हाद, होलिका, नरसिंह अवताराच्या खोट्या कहाण्या रचल्या व काळा इतिहास दडपून टाकला. आजही होळीमध्ये शेणाच्या चाकुल्या करून त्यांच्या माळा होळीत जाळल्या जातात. ही प्रथा नागांना जाळल्याचेच प्रतीक आहे. नागवंशीय बौद्ध लोकांचा बळी घेणारा हा नागयज्ञ होय. म्हणूनच होळी सण बौद्धांनी साजरा करणे सर्वथा चूक आहे. हा सण बौद्धांकरिता उत्साहाचा आहे की दुःखाचा याचा विचार बौद्धांनी करणे आवश्यक आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. नाग यज्ञाच्या काळी जाळलेल्या नागवंशीय बौद्धांच्या होळीची राख वैदिकांनी अंगाला फासून जल्लोष केला होता. तीच प्रथा आजही अंगावर रंग टाकून, गुलाल उधळून, आनंद व्यक्त करून टिकून ठेवली आहे. धुळवडीच्या दिवशी अनेक ठिकाणी हिंसा होऊन लोकांचे जीव जात आहेत. दंगली होत आहेत. दोन भिन्न धर्मीय संस्कृतीच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होत आहे. मात्र साहसूत प्रचार केला जातो की आपल्या मनातील क्रोध, मत्सर, द्वेष, अहंकार या वाईट विचारांची होळी केली पाहिजे. त्यानंतर एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त केला पाहिजे. हे खरे आहे काय? मनात असणाऱ्या मानसिक भावनांना बाह्य अग्नी जाळू शकेल काय? विचार करा. ज्या प्रथांचा पायाच हिंसाचार आहे ती प्रथा सण म्हणून साजरी केल्याने प्रेम कसे निर्माण होईल? आनंद कुठून येईल? ही सारी धूळफेक आहे हे लक्षात घ्या. म्हणूनच त्याचं नाव धुळवड आहे. या कुचकामी, निरुपयोगी, कालबाह्य परंपरा राबविणे, राष्ट्रीय संपत्तीची हानी करणारे हे सण साजरे करणे अज्ञानाचे लक्षण आहे. इसवी सन पूर्व 185 ला सम्राट अशोकाच्या कुळातील राजा बृहस्पतीचा कपटी ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंगाने कपट नीतीने खून केला व त्याचे राज्य बळकावले. ही घटनाही फाल्गुन पौर्णिमेला घडलेली होती. बौद्ध सम्राट अशोकाचे साम्राज्य अशा तऱ्हेने कपटी वैदिकांनी गिळून टाकले व बौद्ध संस्कृतीचा ऱ्हास केला. हा काळा इतिहास येथील बहुजनांना माहीत होऊ नये, त्याची समजून घेण्याची इच्छा नसल्याने ते अंधपणाने होळी, धुळवड सण उत्साहात साजरे करण्यात आनंद मानत आहेत. त्यांची गुलामगिरी त्यांनाच लखला. मात्र हल्लीच्या बौद्धांनी धुळवड, होळी
हा सण नाकारून आता जागृत झाले पाहिजे. या देशातील विज्ञानवादी बौद्ध संस्कृती पुन्हा रुजविण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांना कार्याला बळ दिले पाहिजे. त्यासाठी फाल्गुन पौर्णिमेच्या भगवान बुद्धांच्या जीवनातील घटनांचाही अभ्यास केला पाहिजे. भारतीय इतिहासाचा पुरावा आहे की फाल्गुन पौर्णिमेला भगवान बुद्धांनी राजपुत्र राहुल व नंद यांना धम्माची दीक्षा देऊन प्रवचित केले. त्यांना आपल्या धम्माचा वारसा दिला. याच दिवशी कपिलवस्तू येथील शाक्य लोकांना महासमय सुत्ताचा उपदेश दिला. तो स्वीकारून चांगले जीवन जगण्याचा धम्माचा मार्ग लोकांनी अंगीकारला. आज धर्मांतराच्या 68 वर्षानंतर बौद्धांनी अविद्या अविवेक यांना बळी पडू नये. 22 प्रतिज्ञापैकी 7वी प्रतिज्ञा, मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेही आचरण करणार नाही. 19वी प्रतिज्ञा आहे, मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. 22वी प्रतिज्ञा, मी इतपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. वरील 3 प्रतिज्ञांच्या अनुषंगाने फाल्गुन पौर्णिमेला उपोषित धारण करून पंचशील अष्टशिलाचे कसोशीने पालन करावे. मानवी उन्नती करता बौद्धांनी भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राहुल, नंद, माता यशोधरा यांच्या जीवन कार्यावर धम्म प्रवचने आयोजित करावीत. स्वतः धम्म प्रवचनांना उपस्थित राहावे. इतरांना प्रवृत्त करावे. घरावर धम्म ध्वज उभारावेत. आप्तमित्रांना व अन्य धर्मीयांनाही मानव मैत्रीचे शुभ संदेश द्यावे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या विज्ञान प्रणीत बौद्ध परंपरा निर्माण करून बौद्ध संस्कृतीचे जतन संवर्धन करावे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.